नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे एबीपी माझा आयोजित या रामसंमेलनामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। एबीपी माझाच्या या रामसंमेलनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झालेत। एक मातब्बर राजकारणी ही त्यांची ओळख आहेच, पण त्याच सोबत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक आहेत आणि म्हणूनच ते जागो तो एक बार जागो जागो तो असं म्हणत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तर कधी सनातन हिंदू धर्माचा जयघोष करतात। नमस्ते सदा वत्सले मातृभूमे म्हणत संघाच्या शाखेमध्ये उभे असलेले दिसतात, तर कधी हातामध्ये झाडू घेऊन मंदिर साफ करतानाही दिसतात। शालेय जीवनात आणीबाणीला विरोध करण्यापासून सुरू झालेला प्रवास पुढे काश्मीर आंदोलन आणि कार सेवेपर्यंत पोहोचला। राम मंदिर निर्माण आणि रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं आपण आज देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी संवाद साधणार आहोत। मी एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक यांना विनंती करते की त्यांनी सूत्र हाती घ्यावे। नमस्कार। देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री, पण खरं तर आज राम संमेलनात ते आपल्याबरोबर आहेत। ते उपमुख्यमंत्री म्हणून तर नक्कीच, पण एक कार सेवक म्हणून जास्त। ते आपल्या राज्याचे गृहमंत्री आहेत, पण खूप कमी लोकांना माहिती असेल की या गृहमंत्र्याला सुद्धा जेलमध्ये जावं लागलं होतं, आणि ते सुद्धा कार सेवेसाठी। एक नाही दोन नाही तर तिन्ही कार सेवांमध्ये सामील असणारे देवेंद्र फडणवीस आज आपल्याबरोबर आहे। आपल्यालाही माहिती आहे की या संपूर्ण कार सेवेवरून त्यांच्यावरून राजकारण हे सुरू आहेच, मात्र राजकारण सुरू राहणारच। आज महत्त्वाचं हे आहे की राम मंदिराचं स्वप्न हे पूर्ण होत आहे, आणि आज आपण ह्या राम संमेलनात सर्वजण उपस्थित आहोत। देवेंद्रजी, आपलं स्वागत आहे। राम मंदिर इतक्या वर्षानंतर बनतंय, आंदोलनात आपण होतात, आज काय भावना आहे? पहिल्यांदा तर सगळ्यांकरता बोल सियापती रामचंद्र की, सुत हनुमान की, उमापती महादेव की, भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, बजरंग बली की, गो माता की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। मला आज अतिशय आनंद आहे की जे जवळपास 500 वर्ष हिंदू समाजातल्या प्रत्येकाचं स्वप्न होतं, ते स्वप्न आज या ठिकाणी पूर्ण होतं आहे। हा जो काही कलंकित ढाचा होता, बाबरी ढाचा, हा ढाचा तर 6 डिसेंबर 1992ला बाबरी ढाचा खाली आला, त्या ठिकाणी मंदिर बनलं, पण ते आमचं अर्ध स्वप्न होतं। आमचा पहिला नारा होता, राम लला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे। ज्या दिवशी मंदिर बनलं त्या दिवशी आमचा नारा झाला, राम लला हम आएंगे, मंदिर भव्य बनाएंगे। आणि ते भव्य मंदिर बनवण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांच्या नेतृत्वात आज देशामध्ये पूर्ण झालं आहे, आणि मंदिरामध्ये रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती आहे। मला असं वाटतं की हा प्रत्येक व्यक्तीकरता, प्रत्येक भारतीयाकरता एक अत्युच्च आनंदाचा क्षण आहे, आणि 500 वर्षाचा जो संग्राम होता, तो संग्राम शेवटाकडे चाललेला आहे असं माझं मत आहे। नक्कीच। खरं तर कार सेवेत अयोध्येत आपण जेव्हा पोहोचण्याचा प्रयत्न केला असेल, 90 असो 92 असो, त्यावेळेच्या अशा कुठल्या आठवणी आहेत की ज्या तुम्ही आजही विसरू शकत नाही? बघा, आठवणी तर इतक्या आहेत, कदाचित थोडं 90-92 याचं मिक्सिंग पण होतं आठवणींचं, पण त्यातल्या अनेक गोष्टी एखाद्या चित्राप्रमाणे माझ्या डोळ्यासमोरून जातात। मला आठवतं की 90च्या कारसेवेला ज्यावेळेस आम्ही गेलो, आणि काहीही उत्तर प्रदेशाचं माहीत नव्हतं, माझंही वय 20 वर्षाचंच होतं, सोबत सगळे 18-19 वर्षाचे मुलं मुली होते, आणि एक मोठा त्या ठिकाणी एक ग्रुप घेऊन मी गेलो होतो। आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा तेव्हाचं इलाहाबाद, आजचं प्रयागराजला आम्ही पोचलो, आम्हाला सांगितलं होतं प्रयागराजला पोचायचं
आणि देवराहा बाबांच्या आश्रमात जाऊन तिथे पुढची वाटचाल विचारायची. आम्ही पोचलो तर तिथे काही भागात कर्फ्यू होता, कोणी सांगायला तयार नव्हतं. मग काय करायचं, तर जवळ कोणीतरी सांगितलं आनंद भवन आहे, तिथे सगळ्या लोकांना मी नेऊन बसवलं. आणि मी आणि माझा मित्र आहे उदय डबले, आम्ही दोघंजणं देवराव बाबांचा आश्रम शोधत त्या आश्रमात गेलो. आश्रमात गेल्यानंतर त्या ठिकाणी तिथे जे अधिकारी होते ते अधिकारी आम्हाला भेटले. ते म्हणाले असं आहे की ज्या प्रकारे आता मुलायम सिंग यांनी सगळं सील केलेलं आहे, तर आता किती कारसेवक जाऊ शकतील हे माहीत नाही. यूपीतले जे आहेत ते मात्र आतल्या रस्त्यांनी पोचतील, पण आता जे काही तुम्ही बाहेरून आलेला आहात, तर आमचं असं ठरलेलं आहे की आता गेल्या 2 दिवसापासनं जे रोज कारसेवक येतील त्यांनी संध्याकाळी सत्याग्रह करायचा आणि अटक द्यायची असं ठरलं आहे. तर तुम्ही देखील संध्याकाळी सत्याग्रह करा आणि त्या ठिकाणी अटक द्या. मग मी परत गेलो, आमच्या सगळ्या लोकांना बसवलं. मी सांगितलं असा असा आदेश आहे, पण मी सांगितलं मी स्वतः हे ठरवलं आहे की मी काही आज अटक देणार नाही. मी अयोध्येला जायचा प्रयत्न करणार, मी पुढे जाणार. ज्याला माझ्यासोबत यायचं आहे त्यांनी माझ्यासोबत या. 8-10 जणं तयार झाले, 2 मुली पण होत्या त्यात. मी त्यांना सांगितलं की आपल्याला पुढचं काहीच माहीत नाही आहे, त्यामुळे पुढे काय होईल, आणि म्हणून मी त्यांना विनम्रपणे नकार दिला. आणि 7 लोक आम्ही पुढे निघायचं ठरवलं. बाकी सगळ्या लोकांनी संध्याकाळी जो काही एक रेग्युलर सत्याग्रह व्हायचा त्या सत्याग्रहामध्ये ते संमिलित झाले. मग आता करायचं काय, म्हणजे जायचं कसं, तर त्या ठिकाणी देवराव बाबांच्या आश्रमाच्या पुढे एक सीताराम मंदिर होतं. आता राहायलाही कुठे जागा नव्हती. आम्ही आपलं शिरलो सीताराम मंदिरामध्ये. नुसतं छोटंसं गेट दिसलं, त्या गेटमध्ये घुसलो. आतमध्ये एक महाराज होते, आतमध्ये मंदिर मोठं होतं ते. त्यांना म्हटलं महाराज आम्ही कार सेवेकरता आलो आहे, अयोध्येला जायचं आहे, कसं जायचं अजून माहिती नाही आहे, पण जोपर्यंत जाता येत नाही तोपर्यंत आम्हाला राहण्याची व्यवस्था हवी आहे. ते म्हणाले आपका मंदिर आहे, आप रहिये या. मग त्यांच्या मंदिरामध्ये आम्ही त्या ठिकाणी राहिलो. तेच आम्हाला जेवण करायला द्यायचे. तिथे आम्ही आपलं सीताराम सीताराम भजन करायचो त्यांच्यासोबत. तिथे संगमावर जाऊन आंघोळ करायचो. पण ज्या दिवशी आम्ही तिथे राहायला गेलो, त्यांनी गच्चीवर आमची झोपायची व्यवस्था केली होती. मंदिराला मागची बिल्डिंग होती, त्याला गच्ची होती. आणि आम्हाला काही उत्तर प्रदेशच्या थंडीची सवय नव्हती, आणि आम्ही आपलं बेडिंग बांधून घेऊन गेलो होतो. म्हणजे एक सतरंजी, एक ब्लँकेट, एक चादर, आणि तिथलं टेम्परेचर 3. त्यामुळे रात्री आमची फारच म्हणजे अक्षरशः सगळे अकडून गेलो. सकाळी जायचं तर पुन्हा संगमावर आंघोळ करायला थंड पाण्यावरच. मग आम्ही एक दिवस तसा झाल्यावर दुसऱ्या दिवशी, कारण आम्हाला आता जायचं कसं, तर असं समजलं होतं की साधारणपणे काही 28 तारखेला वगैरे, तारीख 27-28 असेल, त्या दिवशी शंकराचार्य जाणार आहेत. आणि शंकराचार्यांसोबत तुम्ही जाऊ शकाल, अन्यथा जाणं इम्पॉसिबल आहे. तर तोपर्यंत राहायचं होतं, कारण आम्ही आधीच गेलो होतो बरेच. तर मग शेवटी आम्ही त्यांच्याकडे गेलो. म्हटलं महाराज जी ये बहुत कठिन है, हम लोग नहीं रह सकते यहाँ पर, आप हमको कोई भी छोटा सा कोना दे दीजिए लेकिन अंदर दीजिए. ते म्हणाला कोई बात नाही बेटा. मग आम्हाला त्यांनी आपलं एक असा अडगळीची जागा होती ती थोडी साफ करून दिली, आणि मग 3-4 दिवस आम्ही तिथेच राहिलो. पण खूप मला असं वाटतं की मजा केली आम्ही. त्यांच्यासोबत आपलं सीताराम भजन करायचो, तिथे फिरायचो, मंदिराचं दर्शन करायचो. आणि मग तो दिवस उजाडला ज्या दिवशी शंकराचार्य जाणार होते. आणि आम्ही आपले सगळे शंकराचार्यांसोबत पायी निघालो. आणि बराच काळ पायी चालत त्या ठिकाणी सगळे नारे बिरे देत, आणि साधारणपणे एक थोडा अंधार पडला. आणि आम्ही सगळे एका पुलावर आलो. एक मोठा पूल होता, 7-8 हजार लोक असतील किंवा 5-6 हजार लोक असतील, आता एक्झॅक्ट मला आठवत नाही, पण भरपूर मोठे लोक होते. आणि पूलही खूप लांब होता. पोलिसांनी संपूर्ण जो काही प्रोसेशन होतं हे पुलावर येऊ दिलं, आणि मग दोन्हीकडनं अडवून दोन्हीकडनं लाठीचार्ज चालू केला. आणि हवाई गोळीबार देखील पोलिसांनी चालू केला. म्हणजे पहिल्यांदा गोळीबार वगैरे काय असतो हे बघायला मिळालं, कारण त्याच्या आधी गोळीबार वगैरे बघितला नव्हता. आणि शंकराचार्यांना लगेच उचललं आणि गाडीत टाकून ते घेऊन चालले गेले. आणि मग बाकी सगळ्या लोकांवर जोरदार लाठीचार्ज केला. सगळ्यांना त्यांनी तिथे थंड केलं, अडकवलं. आणि मग बसेस आणल्या होत्या त्यांनी. त्या बसेसमध्ये भरलं आम्हाला, बसेस लॉक केल्या, आणि सरळ रात्रभर त्या बसेस प्रवास करत होत्या. आणि मग आम्ही बदायूं या गावात पोचलो.
आणि सरळ आम्हाला सेंट्रल जेल बदायूमध्ये टाकून दिलं. तर आम्ही सगळ्या सेंट्रल जेल बदायूमध्ये तिथे गेलो. म्हणजे राज्याच्या गृहमंत्र्यांना लाठ्याही खाल्ल्यात आणि राज्याचे गृहमंत्री हे जेलमध्येही जाऊन आले. तो जेल कसं असतं, कसा अनुभव होता? राज्याच्या गृहमंत्र्यांनी लाठ्या खूप खाल्ल्यात आणि जेलही खूप पाहिल्या. काही चिंतेचं कारण नाही. कारण म्हणजे इतके वर्ष विरोधी पक्षात काम केलं आहे, त्यामुळे तो काही प्रश्न नाही. पण ती पहिली वेळ होती जेलमध्ये जाण्याची, कारण वय 20 वर्षाचं होतं. सेंट्रल जेल होतं, त्याच्यामुळे मोठं जेल होतं. पण मजा करायचो, म्हणजे कैदी पण होते, आम्ही होतो. आम्ही काय नाही, त्या जेलमध्ये आपलं तिथे शाखा लावायचो, त्या जेलमध्ये भाषणं करायचो. आम्हीच भाषण करायचो आणि आम्हीच ऐकायचो आपापल्या समोर. वेगवेगळ्या बरॅकमध्ये आमचे कारसेवक होते, तर या बरॅकचे लोक या बरॅकमध्ये येऊन भाषण करायचे, या बरॅकचे येऊन या बरॅकमध्ये भाषण करायचे. एक मोठे नेते होते त्यावेळेस तिथे, आछू बाबू म्हणून, ते आमचे लीडर बनले होते तिथे. म्हणजे ते त्याही वेळेस 70 वगैरे वर्षाचे असतील. मग आशू बाबूंच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी सभा व्हायची. मग त्या ठिकाणी आम्ही आपलं रामधून गायचो, त्या ठिकाणी हनुमान चालिसा गायचो असे. आणि तिथे एक होतं की तसं तर रोज जेलमधलं जेवण मिळायचं, पण ज्या दिवशी तिथला कर्फ्यू हटायचा तर लोक इतकं खाण्यापिण्याचं सामान आतमध्ये पाठवायचे. आणि जो आमचा जेलर होता, त्या जेलरचे दोघंही पोरं कारसेवक होते. त्याच्यामुळे त्याला एक सिंपती होती कारसेवकांच्याबद्दल. त्यामुळे सगळं सामान बाहेरून खाण्यापिण्याचं इतकं यायचं. ज्या दिवशी कर्फ्यू नसायचा त्या दिवशी चंगळ असायची. बाकी दिवशी मग तो पुळूक पाण्यातला एक बटाटा आणि जाड भाकऱ्या मिळायच्या. पण मला असं वाटतं की खूप आम्ही मजा केली. त्याच्यानंतर मग जेव्हा ते घटना झाली, म्हणजे कोठारी बंधू वर चढले, त्यांना गोळी लागली, खूप मोठं ते सगळं झालं. आणि त्याच्या 3-4-5 दिवसांनी मग आम्हाला, कारण मग सगळेच कारसेवक निघून गेलं, मग आम्हाला त्या ठिकाणी सोडल्यावर आम्ही आपले मग नंतर परत गेलो. आणि हे सगळं करत असताना एक नियम पक्का होता की सगळ्यांनी राम तिकिटावर जायचं. म्हणजे काय, तर कोणी तिकीट काढायचं नाही. रेल्वेमध्ये कोणी तिकीट काढायचं नाही. आपला जो शेवटचा डब्बा असतो त्या डब्यामध्ये जनरलच्या सगळ्यांनी तो डब्बा ऑक्युपाय करायचा आणि त्याच्यात जायचं. त्याच्यामुळे आम्ही आपले सगळे त्या डब्यामध्ये आणि जमिनीवर आपलं झोपून तिथे त्या ठिकाणी जायचो. त्यामुळे तसं सोडल्यानंतर पुन्हा आपला तोच प्रवास आम्ही आपला परत केला. त्यामुळे 90ची जी कारसेवा होती, ही 90ची कारसेवा ही जेलमध्येच गेली. एकंदरीत त्या दरम्यान कधी अशी भीती वगैरे नाही वाटली का? नाही, भीती वगैरे नाही वाटली. हां, हे खरंच आहे की जेव्हा पहिल्यांदा त्या गोळ्या वगैरे बघितल्या त्यावेळी काही काळ थोडी भीती वाटली, कारण हे बघितलं नव्हतं कधी. काही काळ वाटली, पण उत्साह इतका होता लोकांचा, सगळ्यांचा, की त्या उत्साहामध्ये म्हणजे कितीतरी वेळ मला असं वाटतं की गोळ्यांचा आवाज मोठा की नाऱ्यांचा आवाज मोठा, अशी स्थिती तिथे असायची. कारण सगळे लोक असे चार्जड होते, असं ठरवून आले होते काय वाटेल ते झालं तरी आपल्याला हा कलंकित ढाचा खाली आणायचा आहे आणि आपल्याला राम मंदिर बनवायचं आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी कोणाच्या मनामध्ये काही शंका नव्हती. सगळे लोक अगदी जोरात त्या ठिकाणी, आणि एकमेकाला पाहून धीर यायचा, एकमेकाला पाहून उत्साह यायचा. आणि नारेही खूप होते. म्हणजे मला आठवतं त्या ठिकाणी एक नारा होता, तिथली जी रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे त्याला PAC म्हणतात. तर कुठले पोलीसवाले आले की तिथे नारे चालायचे, कोण करे मंदिर निर्माण, पोलीस PAC और जवान, असा नारा असायचा. ते लोक खुश व्हायचे. आणि मला आठवतं, म्हणजे आज तर परिस्थिती वेगळी आहे, पण मला आठवतं की त्यावेळेस जे काही आपलं मेकशिफ्ट मंदिर होतं तयार झालं होतं, आणि मी नंतरही गेलो बराच काळ, तर तिथे जे पोलीस असायचे ते पोलीस देखील पट्टा घालायचे नाहीत चामड्याचा आहे म्हणून, जोडे घालायचे नाहीत. म्हणजे ही त्यांच्यातही तो भक्तिभाव होता. शेवटी तेही पोलीसही माणसंच आहेत, भले त्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता लाठीचार्ज देखील करावा लागला असेल, पण मनातनं ते देखील रामभक्तच होते. त्यामुळे या सगळ्या आंदोलनात त्यांची देखील मदत व्हायची. नक्कीच. खरं तर अगदी 20व्या वर्षी आपण नागपूरहून निघालात कारसेवेसाठी. आपले वडील ह्याआधी आणीबाणीच्या आंदोलनामध्ये होते, तेही जेलमध्ये होते, त्यावेळेला आपण लहान होतात. मात्र ह्या वेळेला असं जावं, आपण कारसेवेत जावं असं का वाटलं? कुठनं ही प्रेरणा मिळाली? याचं कारण असं आहे की मी तर स्वयंसेवकही होतो, त्याच्या आधी ॲक्टिव्हिस्टही होतो, आणि मी वयाच्या 18व्या वर्षी काश्मीरच्या आंदोलनात गेलो होतो. ज्यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने
लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा लावण्याचं आंदोलन केलं. तिरंगा झेंडा तर नंतर 92 साली मुरली मनोहर जोशीजी आणि मोदीजी जेव्हा गेले तेव्हा लागला. पण त्यावेळेसच्या आंदोलनात देखील मी गेलो होतो की ज्यावेळी आम्ही जम्मूला गेलो, मग तिथनं उधमपूरला गेलो, मग तिथनं काश्मीरकडे पायी निघालो, मग आम्हाला अटक करण्यात आली. पुन्हा आम्ही दिल्लीला येऊन त्या प्रधानमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन बसलो की आम्हाला तुम्ही लावू देत नाही तर तुम्ही झेंडा लावा. तर त्यामुळे ॲक्टिव्हिजम होतंच. आणि राम जन्मभूमीचं आंदोलन जसं आलं तर पहिल्यांदा या आंदोलनाचा पहिला टप्पा होता रामशिला पूजन. आणि या रामशिला पूजनामध्ये मला खंडप्रमुख म्हणून जबाबदारी होती आणि 10 उपखंड माझ्याकडे होते की ज्या 10 उपखंडामध्ये रामशिला पूजन करायचं होतं. त्या शिला आल्या होत्या, त्या रामशिला घेऊन त्या ठिकाणी आम्ही समिती तयार करायचो. त्या समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाहीर कार्यक्रम व्हायचा पूजनाचा. अनेक जोडपी त्याच्यामध्ये बसायची आणि त्या ठिकाणी त्याच्यानंतर मग त्याची मिरवणूक काढायचो. तर त्या रामशिला पूजनाची जबाबदारी होती. विराट हिंदू संमेलन झालं त्याची जबाबदारी माझ्याकडे होती. त्याच्यामुळे साहजिकच या राम जन्मभूमीच्या आंदोलनाशी कारसेवेच्या आधीपासून, त्यामुळे कारसेवा घोषित झाल्याबरोबर जायचं हे पक्कच होतं. त्याच्यात मनामध्ये कुठली शंकाच नव्हती, कोणी सांगण्याचंही कारण नव्हतं. उलट भीती होती की कोणी, कारण त्यावेळी काही लोकांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही शहरात थांबायचं, काहींना सांगितलं होतं तुम्ही राज्यात थांबायचं. तर आपण लहान असल्यामुळे अशी कुठलीच जबाबदारी नव्हती, त्याच्यामुळे त्या ठिकाणी जाता आलं. आणि एक अजून गंमत सांगतो की या बदायूच्या जेलमधनं, कारण शेवटी त्या काळात काही मोबाईल नव्हता, काहीच नव्हतं, त्यामुळे घरच्यांना कुठे आहे पोरगा हे माहिती असण्याचं कारण नव्हतं. घरी आई होती, तर आम्ही खूप प्रयत्न करून बदायूच्या जेलमध्ये पोस्टकार्ड मिळवले आणि ते पोस्टकार्डवर आम्ही किंवा आम्ही आता बदायूच्या जेलमध्ये आहोत, आम्ही चांगले आहोत, काही अडचण नाही आहे आणि लवकरच सुटू असं पोस्टकार्ड पाठवलं. आणि ते पोस्टकार्ड जे आहे ते मी नागपूरला पोचल्याच्या दुसऱ्या दिवशी आलं घरात. खरं तर ह्या तुम्ही मुरली मनोहर जोशींचं पण नाव घेतलं. बरीच बडी नेते मंडळी या आंदोलनात होती. त्यांना पाहून असं वाटलं का तुम्हाला की आपण राजकारणात यावं, की ते ॲक्टिव्हिजम जेव्हा करत होतात तेव्हाच राजकारण ठरलं होतं? नाही, राजकारण वगैरे काहीच ठरलं नव्हतं. बघा, ज्या संघटनेत मी काम करतो त्या संघटनेमध्ये आपले निर्णय आपण घेत नाहीत, आपले वरिष्ठ आपले निर्णय घेतात. मी विद्यार्थी परिषदेचं काम करायचो. मला एक दिवस सांगण्यात आलं की असं ठरलं आहे की उद्यापासून तुम्ही भाजपचं काम करायचं. मी थोडा प्रतिवाद केला, कारण माझ्या डोक्यात काही त्यावेळेस राजकारणात येणं नव्हतं. पण शेवटी मला सांगितलं की बाबा वरिष्ठांना जाऊन भेटा. मी संघात आमचे जे वरिष्ठ तेव्हा विलासजी होते, विलासजी फडणवीस, त्यांना जाऊन भेटलो. त्यांनी सांगितलं निर्णय झाला आहे, उद्यापासून काम करायचं. तर दुसऱ्या दिवशीपासून BJPचं काम करायला लागलो. त्यामुळे असं काही हा एक निश्चित आहे की ज्यावेळेस मला कॉर्पोरेशनचं तिकीट मिळालं त्यावेळेस हे जे काही रामशिला पूजन वगैरे केलं होतं यामुळे लोकांना मी माहिती होतं एक ॲक्टिव्हिस्ट म्हणून. आणि विराट हिंदू संमेलन असेल, रामशिला पूजन असेल, या निमित्ताने जवळपास तिथल्या 3-4 वॉर्डातल्या घरोघरी मी गेलेलो होतो. त्याच्यामुळे लोकांना माझा परिचय देखील होता. म्हणूनच मला तर तिकीट मिळालं, जस्ट 21 वर्ष पूर्ण केले होते मी ज्यावेळी तिकीट मिळालं. पण लोकांना मी माहिती होतो, सगळ्यांना माहिती होतो, कारण 4-5 वर्ष ॲज अ ॲक्टिव्हिस्ट लोकांनी मला बघितलं होतं. या आंदोलनात जी लोकं भेटली, जी नेते मंडळी भेटली, ती नेहमीच्या राजकीय नेत्यांचं त्यावेळेचं जे काही वर्तन असेल किंवा आजही आहे त्यापेक्षा वेगळी ही लोकं होती, वेगळ्या भावनेनं प्रेरित होती. काय तुम्हाला शिकायला मिळालं जे तुम्ही पुढे आजपर्यंत कॅरी केलं आपल्याबरोबर? नाही, मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही जे बोललात, विविध पक्षांचे अनेक लोक मला असे भेटले की जे रामाच्या नावावर त्यांचा पक्ष काय म्हणतो याचा विचार न करता त्या ठिकाणी या सगळ्या आंदोलनात आले. त्याचं एक मुख्य उदाहरण बनवारीलाल पुरोहितांचं आहे. बनवारीलालजी पुरोहित हे काँग्रेसचे खासदार होते आणि त्यांनी सांगितलं की बाबा राम मंदिराचं निर्माण होत असेल आणि त्याला जर काँग्रेस विरोध करणार असेल तर मी राहणार नाही, आणि राजीनामा देऊन ते कारसेवेला गेले होते. असे बनवारीलालजी होते. किंवा असे मी जेव्हा रामशिला पूजन केलं त्यावेळेस रामशिला पूजनामध्ये एका माझ्या उपखंडामध्ये आमच्याकडे तिथे एक काँग्रेसचे मध्य प्रदेशातले आमदार राहायचे आणि मोठा परिवार होता. मी त्यांच्याकडे गेलो आणि म्हटलं तुम्ही अध्यक्षपद घेतलं पाहिजे याचं. तर ते म्हणाले काय आपण विषय? म्हटलं राम जन्मभूमीचं मंदिर बांधायचं आहे, मंदिराकरता रामशिला आपल्याकडे आल्यात, या शिलाचं गावोगावी पूजन होऊन त्या शिला तिथे जाणार आहे आणि त्या मंदिराच्या कामात यूज होणार आहेत. ते लगेच तयार झाले. फार सिनियर नेते होते. ते म्हणाले रामाचं काम आहे,
त्यामुळे सगळे लोक जे रामाला मानणारे होते असे अनेक लोक हे त्या ठिकाणी तयार झाले. आणि मला असं वाटतं की त्यावेळेस म्हणजे मगाशी तुम्ही साध्वी ऋतंबरांचं नाव घेतलं. साध्वी ऋतंबरांचे शब्द हे एक प्रकारे तुमच्या शरीरामध्ये वीज म्हणजे ऊर्जा नाही, वीज, खरी वीज तयार करत होते असे शब्द त्यांचे असायचे. उमा भारतींचे असायचे किंवा धर्मेंद्र महाराज त्या काळात होते. धर्मेंद्र महाराज भलेही ते बोलताना फार टोकाचं बोलायचे, म्हणजे आज आपण ज्यावेळेस ते ऐकतो त्यावेळेस असं वाटतं की हे टोकाचं आहे, पण जो काही सामान्य तरुण होता त्या तरुणाला मात्र वाटायचं की नाही, गुलामगिरीतनं बाहेर पडायचं, ही त्यांची खासियत होती. नक्कीच. आज हे सगळं एकीकडे होत असताना भाजपावर राम मंदिराला घेऊन बरेच आरोप होतात आहेत. म्हणजे अनेक लोक जाणार तर नाहीच आहेत, पण भाजपवर जो एक आरोप होतोय तो हा आहे की इतिहासामध्ये भारताच्या भाजपाला कुठंच काही स्थान नसल्यामुळे राम मंदिराचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न भाजप करतोय आणि स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. असं आहे की आता भारतीय जनता पक्ष तयार झाला 1980. 1980 नंतरच्या इतिहासात भारतीय जनता पक्षाला स्थान असेल, पण भारतीय जनता पक्षाची जी विचारधारा आहे ती विचारधारा जुनी आहे आणि त्या सगळ्यांना इतिहासामध्ये स्थान आहे. म्हणजे अनेक वेळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं गुण म्हणा किंवा काही लोकांकरता दुर्गुण म्हणा, पण कधी प्रचार करत नाहीत, काय केलं हे सांगत नाहीत. त्यामुळे जे लोक विचारतात त्यांच्याकरता मी हे सांगू इच्छितो की ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली ते केशव बैरामपंत हेडगेवार हे स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते. 2 वेळा स्वातंत्र्य समरामध्ये त्यांनी कारावास भोगलेला आहे. जंगल सत्याग्रहात त्यांनी कारावास भोगलेला आहे. याचे सगळे रेकॉर्ड्स आहेत. त्यांचं तुम्ही जर बघितलं तर लहान असताना देखील युनियन जॅक काढण्याकरता त्यांनी आंदोलन केलेलं आहे. त्याच्यामुळे शेवटी कसं आहे की काही लोक स्वतः काही पुण्य करत नाही, जुन्या पुण्याईवर जगण्याचा प्रयत्न करतात. जे लोक प्रश्न विचारतात त्यांना माझा सवाल आहे, तुमचं कर्तृत्व काय तेवढं सांगा. जसं मी सांगतो, हो मी कारसेवक होतो, मी 90चे कारसेवेत सांगितलं, 92च्या कारसेवेचं देखील मी त्या ठिकाणी होतो, ढाचा पडला त्यावेळेस होतो. आता हे जे तोंडाळ वाचाळ बोलतायत हे सगळे घरात बसले होते, हिंमत नव्हती यांची बाहेर पडायची, हे नाही गेलं तिथे कारसेवेला. लाठी गोळी ज्यावेळेस चालत होती त्यावेळेस नव्हते तिथे. त्याच्यामुळे यांना उत्तर द्यायची तरी कशाला. नक्कीच. अजून एक आरोप जो भाजपावर होतोय तो हा आहे की पूर्ण प्राणप्रतिष्ठेचा जो कार्यक्रम आहे तो कुठंतरी भाजपाचा कार्यक्रम झाला आहे आणि त्यामुळे इतर लोक जात नाही आहे. हा रामाला कुठंतरी पक्षात बांधण्याचं काम केलं आहे भाजपानं असंही म्हटलं जातं. असं आहे की ज्या लोकांनी रामाला विरोध केला त्यांच्यासमोर प्रश्न असा आहे की आता जाऊन रामाशी नजर मिळवायची कशी. नजरे मिलाये कैसे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे, म्हणून ते बहाणे शोधत आहेत. मी पुन्हा तुम्हाला आठवण करून देतो, हे कोण लोक आहेत. 2007 साली यांनी याच केसमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेविट दिलं होतं, ज्या ॲफिडेविटमध्ये म्हटलं होतं प्रभू श्रीराम हे काल्पनिक आहेत. त्याच्यामुळे प्रभू श्रीरामांचा जन्म हा अयोध्येत त्याच ठिकाणी झाला होता याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. हे कोण लोक आहेत ज्यांनी 2011 साली ॲफिडेविट देऊन सांगितलं होतं की राम सेतू काल्पनिक आहे, राम सेतू वगैरे काही नाही, हे जे स्ट्रक्चर आहे हे तोडल्याने कोणाच्याही आस्थेला त्या ठिकाणी ठेस पोचत नाही. आता कोणत्या तोंडाने जाऊन तिथे जय श्रीराम म्हणतील हो मला सांगा. कोणत्या तोंडाने जाऊन वा वा छान राम मंदिर बनले असं म्हणतील हे लोक. त्यांना स्वतःची लाज वाटते. शेवटी आरशात पाहिल्यानंतर स्वतःचा चेहरा दिसतो ना, तो चेहरा ते पाहतात आणि मग त्यांना मनात येतं अरे बाबा आता जायचं कसं. आणि रामाने जर विचारलंच की बाबा असा का वागला तर काय उत्तर द्यायचं. आणि म्हणून हे रोज नवीन बहाणे तयार करतायत, वेगवेगळ्या गोष्टी तयार करतायत. पण या कितीही गोष्टी त्यांनी तयार केल्या तरी काही फरक पडत नाही. देशातल्या जनाजनाच्या मनामनामध्ये राम मंदिराचा हर्ष आहे आणि
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा उत्सव राम मंदिराच्या निर्माणाचा होणार आहे. एकीकडे नरेंद्र मोदी असोत, भाजपा असो, दुसरीकडे तुमच्यावर सुद्धा अशाच पद्धतीचे आरोप होत आहेत. त्यातला एकच आरोप सांगायचं झालं तर तुम्ही कार सेवेबद्दल बोलता, तुम्ही तेव्हा घोंगडीत रांगत असाल असाही आरोप तुमच्यावर झाला आहे. कदाचित मी फार जास्त युवा दिसत असेल, पण तुमच्या माहितीकरता सांगतो, मी सांगितलं पहिल्या कारसेवेत, दुसऱ्या कारसेवा म्हणजे जेव्हा हा ढाचा खाली आला तेव्हा मी तिथे होतो, त्यावेळेस मी नगरसेवक झालो होतो. कारण फेब्रुवारी 92ला महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत मी नगरसेवक म्हणून निवडून आलो. त्यानंतर मी नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो आणि डिसेंबरची कारसेवा घोषित झाली. त्यावेळेस मी पहिल्या कारसेवेमध्ये जेव्हा गेलो होतो त्यावेळेस विद्यार्थी परिषदेचा म्हणून गेलो होतो. दुसऱ्या कारसेवेला गेलो त्यावेळी मी भारतीय जनता पक्षाचा म्हणजे भारतीय जनता युवा मोर्चाचा शहर अध्यक्ष म्हणून मोठी एक त्या ठिकाणी अनेक लोक आमच्यासोबत होते आणि त्या सगळ्या लोकांना घेऊन मी त्या ठिकाणी गेलो होतो. आणि मला आठवतं आहे की दुसऱ्या कारसेवेच्या वेळेस गेलो, कोणी अडवणारच नव्हतं, कारण त्या ठिकाणी कल्याण सिंगजींचं राज्य होतं. त्यामुळे आम्ही आपला त्या ठिकाणी पोचलो. आम्ही त्याही वेळेस लवकर गेलो, कारण मागच्या वेळेस पोचू शकलो नव्हतं याची खंत होती. त्यामुळे यावेळेस काही परत झालं तर गडबड नको म्हणून आम्ही आधीच चाललो गेलो. आणि मग जाऊन तिथे सगळ्या अयोध्येला व्यवस्था होत्या, त्या व्यवस्थेमध्ये थांबलो. आणि मग आमच्यासोबत एक नागपूरचे महेश रामडोकर होते, त्यांचे नातेवाईक यांचं अयोध्येमध्ये काळाराम मंदिर आहे. आणि मग ते असं म्हणाले की चला आपण काळाराम मंदिरात राहायला जाऊ. तर आम्ही काळाराम मंदिरात राहायला गेलो. आणि मग आम्ही तिथल्या काळाराम मंदिरमध्ये खूप लोक होतं, बरेच लोक. आम्ही काही लोक टेंट्समध्ये, सगळ्यांची व्यवस्था होती, काही टेंट्समध्ये राहिले, काही लोक आम्ही काळाराम मंदिरामध्ये गेलो. आणि मग तिथे 6 डिसेंबर येतपर्यंत रोज आपलं तिथे फिरायचं, दर्शन घ्यायचं, शरयूला आंघोळ करायची. तिथे ते त्यावेळी ते मोठे ऑटो रिक्षा जे आहेत ते टेम्पो ज्याला म्हणतो ते टेम्पो असायचे. ते टेम्पो आठाण्यामध्ये एका भागातून दुसऱ्या भागात ते घेऊन जायचे. तर 15-20 लोकांनी लटकायचं त्या टेम्पोवर आणि आपलं फिरत राहायचं. असं आम्ही त्या अयोध्येमध्ये भरपूर फिरलो. आणि मला आजही आठवतं की 5 डिसेंबरला आम्हाला सगळ्यांना सूचना आल्या की आता उद्या कारसेवा करायची आहे. सगळ्यांना कारसेवेमध्ये शिस्तीमध्ये माती उचलायची आहे, एक मूठ माती टाकायची आहे. ज्या त्या ठिकाणी सूचना येतील त्या सूचना सगळ्यांना पाळायच्या आहेत. त्याप्रमाणे आम्ही सकाळी उठलो. तो जो ढाचा होता असा वर ढाचा होता, असं खाली निमुळतं सगळं होतं. मध्ये एक बार्बेड फेन्स होती, म्हणजे आपली तार होती. आणि त्याच्यानंतर खाली मोकळी जागा होती. या मोकळ्या जागेमध्ये एक मोठा स्टेज टाकलेला होता. त्याच्यासमोर सगळे हजारो लोक, आम्ही सगळे कारसेवक जमा झालो. वर अडवाणीजी होते, मुरली मनोहर जोशीजी होते, अशोकजी सिंगल होते, त्यानंतर महंत अवैद्यनाथ होते, धर्मेंद्र महाराज होते, साध्वी ऋतंबारा होत्या, उमा भारती होत्या. बरेच म्हणजे खूप महत्त्वाची सगळी मंडळी वर होती. आणि भाषणं सुरू झाले. भाषणांमध्ये राम मंदिराचं महत्त्व वगैरे असं सांगणं चालू होतं. आणि अचानक कारसेवकांनी धावणं चालू केलं त्या ढाच्याकडे. वरून सांगितलं जात होतं की बाबा असं करू नका, घाई करू नका, शिस्तीत. कोणी शिस्त मानायला तयार नव्हतं. कारसेवकांनी ठरवलं होतं अभि नाही तो कभी नाही. आणि त्यामुळे जे धावले कारसेवक ती तार बीर तोडून वर चढणं त्या ठिकाणी चालू केलं. मला असं वाटतं काल बहुतेक तुम्हीच माझ्यासोबत असलेल्या एका कारसेवकाचा इंटरव्ह्यू घेतला आहे, प्रसाद थापा. तर पटापट सगळे वर चढले आणि कोणीच ऐकायला तयार नाही. आम्ही तिथे पहिले 10 मिनटं, कारण आम्ही संघशिस्तीतले, अरे वरून सांगतायत शांत राहा, तर 10 मिनिटांनी लक्षात आपणच मूर्ख आहोत, सगळे तर पळून राहिले. मग आम्ही पळणं चालू केलं वरती. आम्ही सगळे गेलो त्या ठिकाणी. अर्थात मी काही त्या घुमटावर चढू शकलो नाही, कारण माझं वजनही जास्ती होतं, त्यामुळे तेवढी फुरताही माझ्यात नव्हती. पण आमच्या सोबतचे अनेक लोक ते सगळे घुमटावर चढले आणि आम्ही आपल्या खालून त्यांना चिअरअप करत होतो, काय मदत करायची ते करत होतो. आणि पहिले 2 जे काही ढाचे होते, हे पहिले 2 ढाचे लवकर तुटले. तिसरा ढाचा तुटत नव्हता.
आणि तिसरा जो गुंबद होता मला असं वाटतं की साधारण 4:30-5च्या दरम्यान, म्हणजे असे लोक अस्वस्थ होऊन गेले होते. बरं, न्यूज सारख्या यायच्या की आता सेना निघाली आहे, आता CRPF निघाली आहे, आता ते बंदुका घेऊन निघाले आहेत, आता इथे गोळीबार होणार आहे, अशा सारख्या न्यूज यायच्या. आलं कोणी नाही, कारण कल्याण सिंगजी होते, त्याच्यामुळे काही पण त्याच्यामुळे हा लवकर तुटला पाहिजे, लवकर तुटला पाहिजे, अशा प्रकारची भावना होती. 4:30-5ला तो ढाचा आला खाली, आणि तो खाली आल्यानंतर अक्षरशः मी सांगतो, आमच्यासोबत एक 75-80 वर्षाचे व्यक्ती त्या ठिकाणी आले होते. ते देखील असे नाचले जसा 25 वर्षाचा गोविंदा नाचावा, अशा प्रकारचे. म्हणजे तो जो त्या ठिकाणी कलंक आपण मिटवला. बघा, एक आमच्या सगळ्यांच्या डोक्यात पक्क होतं की आपण हिंदू आहोत. कुठलाही हिंदू दुसऱ्या धर्माचं धर्मस्थळ तोडत नाही. आम्ही कधीच कुठली मशीद तोडली नसते, पण आम्हाला हे पक्क माहिती होतं ही मशीद नाही आहे, त्याच्यात कधी नमाज पडली गेली नाही. हा कलंकाचा ढाचा आहे. बाबरचा सेनापती मीर बाकीने 1528 साली राम मंदिर याकरता तोडलं की त्याला भारतीयांना दाखवायचं होतं की बघा, तुम्ही ज्याला सर्वोच्च आराध्य दैवत समजता त्याचे मंदिर आम्ही तोडू शकतो, आमच्यावर काहीच होत नाही, तुमचा देवही आम्हाला थांबवू शकत नाही, तुमच्यात काय अवकात आहे आम्हाला थांबायची, हे दाखवण्याकरता ते तोडलं आणि तिथे हा ढाचा तयार केला. मीर बाकीने देखील त्या ठिकाणी कधीही नमाज अदा केलेली नाही, कोणीच केलेली नाही. त्यामुळे कलंकाचा ढाचाच होता. पण हा ढाचा, आणि म्हणूनच 500 वर्ष ही लढाई चालली, आणि त्यामुळे सगळ्यांच्या मनात हे पक्क होतं की आता हा ढाचा संपवलाच पाहिजे. कारण भारताच्या अस्मितेचा विषय होता. ज्या प्रभू श्रीरामांच्या गोष्टी ऐकत ऐकत आपण मोठं झालो, किंवा छत्रपती शिवरायांचा इतिहास जर आपण ऐकला तर त्यात आई जिजाऊंनी त्यांना प्रभू श्रीरामांच्या आणि महाभारताच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या. त्यांना न्याय सत्य हे सांगत असताना त्या गोष्टी ऐकून ते मोठे झाले, त्याने त्यांना ऊर्जा दिली. आपल्या पिढ्यानपिढ्यांनाही ऊर्जा मिळाली. त्या प्रभू श्रीरामांचं मंदिर हे झालंच पाहिजे या मानसिकतेत सगळे होते, आणि त्यामुळे कोणी ऐकलं नाही, आणि त्या ठिकाणी तो ढाचा गेला. ढाचा गेल्यावर लगेच लोकांनी बांधकाम चालू केलं. म्हणजे ते शेवटी मूर्ती ठेवायची होती, लगेच पायऱ्यांचा निर्माण चालू केला. रात्रभर ते काम लोक करत होते. आम्ही काही वेळाने थोडं रात्र आल्यावर निघून गेलो, थकलो होतो, लहान होतो, त्याच्यामुळे फार. पण रातोरात, आणि ते मेकशिफ्ट म्हणजे त्या ठिकाणी टिनाचं आणि याचं मंदिर हे तयार केलं, मूर्ती ठेवली, रातोरात पायऱ्या तयार केल्या. आणि मला आजही आठवतं की आम्ही आपलं जाऊन परत काळाराम मंदिरात झोपलो, तर मग रात्री पोलीस आली, आणि जे सगळे आमचे टेंट्स तयार केले होते तिथे थोडा लाठीचार्ज झाला. त्या सगळ्यांना अयोध्येत बाहेर काढलं, अयोध्या खाली करा. आम्ही आपले सकाळी उठलो, आंघोळ केली, आणि चला आता मंदिराच्या दर्शनाला जाऊ म्हणून बाहेर पडलो, असं दंडाबिंडा घेऊन. तर बाहेर पोलीस होते, म्हणाले कुठे चाललात? म्हटलं आम्ही दर्शन नाही, आता कर्फ्यू लागला आहे, अयोध्या सोडून जा, आता अयोध्येतनं बाहेर पडा. तर आम्ही पुन्हा आमच्यातला स्वयंसेवक जागा झाला की बिना आदेशाचं बाहेर कसं पडायचं. म्हणून मग आम्ही तिथे महंत वैद्यनाथांच्या आश्रमात गेलो विचारायला की बाबा काय खरा आदेश काय आहे, जायचं आहे नाही जायचं आहे. तिथे महंत वैद्यनाथजी नव्हते, पण तिथे धर्मेंद्र महाराज होते. मग धर्मेंद्र महाराजांना विचारलं, ते म्हणाले नाही अयोध्या खाली हो गई, मैं भी जा रहा हूँ, आप लोग भी जाइए. मग आम्ही गेलो, तर ते ॲक्च्युली त्यांनी बसेस वगैरे ठेवल्या होत्या बाहेर काढण्याकरता. आम्हाला सांगितलं की तुम्हाला आता लखनौला आम्ही सोडतो. आम्ही आपला बसमध्ये बसलो, फैजाबादच्या पुढे नेला, आणि त्यांनी सांगितलं उतरवून दिलं आम्हाला. म्हणाले आता इथनं तुम्ही कशीही जा, आता इथनं पुढे आम्ही नेणार नाही. मग आम्ही तिथे धरणं दिलं बससमोर की आम्हाला तुम्ही लखनौ सांगितलं तर आम्ही काही आता या बसेस जाऊ देणार नाही. मग 2 तास आमचं धरणं चाललं, आणि त्यानंतर मग त्यांनी मान्य केलं, कारण त्यांना कारसेवकांना अयोध्येच्या दूर न्यायचं होतं. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला पुन्हा बसेसमध्ये बसवून लखनौच्या रेल्वे स्टेशनवर सोडलं. आणि लखनौमध्ये आम्ही रेल्वेत बसलो ते 1.5-2 दिवस आमची रेल्वे, कारण मधल्या स्टेशन्सवर त्या ट्रेनवर गोटमार व्हायची. मग त्या ठिकाणी आम्हालाही त्याला उत्तर द्यावं लागायचं. मग 2-2, 3-3 तास ती ट्रेन थांबायची, मग कुठे जाळपोळ व्हायची. असं करत करत आम्ही शेवटी नागपूरला सगळे सुखरूप पोचलो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या कारसेवेच्या वेळी तर जी लोकांनी सेवा केली ना, म्हणजे जणू काही आपले वरातीच आले आहेत. असं उत्तर प्रदेशातल्या घराघरातनं काय पाहिजे ते लोक द्यायचे, इतकी सेवा करायची. मला तो जो भाव आहे तो भाव आजही आठवतो की
प्रचंड लोकांमध्ये म्हणजे एक जणू काही राम कार्यकर्ता आलाय म्हणजे हा रामाचाच माणूस आहे, अशा प्रकारे लोक तुम्हाला भक्तिभावाने ट्रीट करायचे. खरंच आता हे राम मंदिर पूर्ण होत असताना तुम्ही कधी बघायला जाणार आहात? मी मध्ये जाऊन आलो, काम चालू असताना पूर्ण काम बघून आलो मी. आता मी कारण आत्ता जी काही 22 तारीख आहे, या 22 तारखेला 8,000 लोकांना निमंत्रित केलेलं आहे आणि त्याच्या कॅटेगरीज त्यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे त्या कॅटेगरीमध्ये 22 तारखेचं मला निमंत्रण नाही आहे. 22 तारखेला त्यांनी वेगवेगळ्या पक्षाचे अध्यक्ष बोलवलेले आहेत. म्हणजे आज आपले मुख्यमंत्री देखील जे जाणार आहेत ते शिवसेनेचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी जाणार आहेत. त्यामुळे 22 तारखेच्या दिवशी ते जातील. पण त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये आम्ही आमचे लोक घेऊन त्या ठिकाणी जाऊ. आता तर रेस्ट्रिक्शन आहे. रामाचं दर्शन एकट्याने घेण्यात काय मजा आहे. त्यामुळे आता आम्ही आपले 1000 लोक घेऊन जाऊ त्या ठिकाणी, मस्त दर्शन घेऊ. नक्कीच. खरं तर हा एवढा मोठा सोहळा आहे आणि तुम्ही सगळेच थांबले आहात, आम्ही सगळे थांबलो आहोत, आपण सगळे थांबलो आहोत असं म्हटलं पाहिजे. पण म्हणजे आम्हाला असं कळतं, एक प्रश्न मी तुम्हाला विचारून घेते की जागा वाटप पक्का झाला आहे महायुतीमध्ये, तो डिक्लेअर करण्यासाठी सुद्धा तुम्ही 22 तारखेसाठी थांबले आहात का? 22 तारखेचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. राजकारण आपल्या जागी, 22 तारीख आपल्या जागी. बघा तुम्हाला सांगतो, जेव्हा 6 डिसेंबर 1992ला ढाचा खाली आला, ढाचा तर खाली उत्तर प्रदेशात आला होता. उत्तर प्रदेशचं भाजपचं सरकार बरखास्त करणं समजू शकत होतो, पण त्यावेळी मध्य प्रदेशचंही भाजपचं सरकार बरखास्त झालं, राजस्थानचंही भाजपचं सरकार बरखास्त झालं. अटलजींनी सांगितलं अशा किती सरकारं गेली तरी चालतील, आम्हाला देशाची अस्मिता महत्त्वाची आहे. त्यामुळे हा मुद्दा आमच्याकरता राजकारणाचा नाही, मतांचा नाही. हे जरूर आहे की 22 तारखेनंतर देशाची एक नवीन अस्मिता ही त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि त्याची वाट मात्र आम्ही पाहतो आहे. बाकी जागा वाटपांचा काही संबंध नाही. जागा वाटप वगैरे करू ते काय चालू असतं आपलं. खरंच म्हणजे तुमच्या राजकीय सफाईबद्दल आणि तुमचं जे स्टेट्समनशिप आहे राजकारणात त्याच्याबद्दल सतत चर्चा होत असते. तुम्ही तेवढ्याच सफाईनं आज माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आहे. खरं तर शेवटचा प्रश्न मी आजच्या सेशनचा घेते. तुमच्यासाठी काय बोलावं हे जसं कळलं पाहिजे तसं काय बोलू नये हे देखील कळलं पाहिजे. राम म्हणजे तुमच्यासाठी नक्की काय? मला असं वाटतं की मी काय, तुम्ही काय, आपण सगळेच लहानपणापासनं राम नामाचा जप करतच मोठे झालो. आपण ज्या कथा ऐकल्या त्या प्रभू श्रीरामांच्या, आपण कथा ऐकल्या महाभारताच्या, आपण कथा ऐकल्या छत्रपती शिवरायांच्या. त्यामुळे राम हे नाव, आणि बघा आपण रामाचा उल्लेख एकेरी करतो कारण आपल्या आईचा उल्लेख आपण एकेरी करतो. म्हणजे मोठ्या राजघराण्यांमध्ये असेल पण साधारण माणूस अगं आई म्हणतो. तसा राम हा आपल्याकरता माऊलीसारखा आहे, राम हा आपल्याकरता सख्यासारखा आहे, राम हा आपल्याकरता आपला आराध्य दैवत आहे. असं एक मनात विश्वास आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रभू श्रीराम हे आपल्या पाठीशी आहेत. माझ्याकरता प्रभू श्रीराम हे तशाच प्रकारचे आहेत ज्याला मी असं म्हणू शकतो की एक ऊर्जेचा स्रोत आहेत. नक्कीच. आपले खूप खूप धन्यवाद. खरं तर त्यावेळची कारसेवा जे किस्से तुम्ही सांगितलेत ते सगळे ऐकून डोळ्यासमोर खरं तर त्यावेळचा संपूर्ण नजारा सर्वांच्या समोर उभा राहिला आणि खरंच बघितलं तर एकंदरीत आज राम मंदिर बनत असताना त्या आठवणी खरंच लोकांच्या खूप ताज्या होत आहेत. आपण आलात, आमच्या ABP माझाच्या राम संमेलनात सामील झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही राम संमेलन घेतलं याबद्दल तुमचे आभार. देवेंद्रजी, आज
आज इथे राम संमेलनामध्ये तुम्ही आलात आणि ज्या आठवणी जागवल्यात, लहानपणी कानावर पडलेल्या ओळी आठवतात की माना अगम अगाध सिंधू है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है, जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले. त्या अनुसंधानाचा तुम्ही एक भाग होतात. आपण इथे आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार. आणि यानंतर मी ABP नेटवर्कच्या CRO रुपाली फर्नांडिस यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि देवेंद्र फडणवीसांना एक सदिच्छा भेट द्यावी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.